गाणी आता उरलेली आहेत दुसऱ्या फेरीची आणि स्पर्धक उत्सुक आहेत म्हणून जास्ती वेळ वाया न घालवता मी पुढच्या स्पर्धकाला बोलवते. टाळ्यांनी स्वागत करूया वैष्णवी परळीकर. बसलय डौलात न खुद खुद हसतय गालात. बसलय डौलात न खुद खुद हसतय गालात. कसं लपाड खुद खुद हसतय कस कस बघतय आपल्याच नादात. ओ बाई बाई आपल्याच नादात. मस्त झाला परफॉर्मन्स तुझा. आता तुझी दोन्ही गाणी झालेली आहेत. तू स्वतःचा ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा रेट करशील? नाही काय सांगू शकत. तरी पण काहीच नाही, आवाजच फुटत नाही. एवढं टेन्शन आलं की तुझा आवाजच बंद झाला एकदम. ये चल मग आपण विचारूया परीक्षकांना. आपण कोणापासून सुरुवात करूया? वैशालीताईपासून करूया. ए वैष्णवी, तुझं आधीच्या गाण्यापेक्षा हे गाणं खूप छान झालं. थँक्यू. छान झालं. थँक्यू. अंतर्यात तू जास्त खुललीस. सुरुवात जरा डल झाली नाही म्हणणार मी, पण ते जे वाजत होतं ना तिकडे, त्याची जी एनर्जी होती त्या एनर्जीला धरून आपल्या आवाजाची एनर्जी राहिली पाहिजे. काही गाणी बोल्डली गायची असतात, तसं थोडा तो बोल्डनेस याच्यात कमी पडला असं मला वाटतं. सूर ताल सगळं ठीक होतं, फक्त पाखरू वगैरे ह्या काही जागा आहेत त्या तेवढ्या नजाकतीने आणखीन फुलवल्या असतो तर त्याच्यात आणखीन ॲड ऑन झालं असतं. तर टेक केअर ऑफ दॅट. ऑल द बेस्ट. मला स्वतःला सुरुवात करताना तू तो सूर थोडा आणखीन कानात घ्यायला पाहिजे थोडासा, कारण तो तराणा होता शास्त्रीय संगीत बेस. तर तो व्यवस्थित तुला तो सा मिळाला असता ना तर लगेच फरक पडला असता, खूप फरक पडला असता. त्या मानाने पुढचं तू राईट गायलीस, म्हणजे माझ्या दृष्टीने मला ओके वाटतं. पण सुरुवात जी जिथे झाली ती जेव्हापासून लावणी रुमाल जे सुरू झालं, आणि खरंच आज हे सगळे जसे मुलं आपल्याला थक्क करतायत तसं म्युझिशियननी पण ठरवलंय एकेकाने वाटून घ्यायचं. एकदा आर्टिस्टचं झालं की मग सत्तूचं झालं की मी बघतो त्याचं काय. आता निलेश सध्या सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे. फार तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. खरंच खूप छान करताय तुम्ही. आणि सुधारणेची संधी प्रत्येक कलाकाराला सततच असते. आपला परफॉर्मन्स आपल्याला कधीच आवडतं, आपल्याला असं वाटतं की नाही याच्यापेक्षा आणखीन छान. तेच चांगलं आहे. ज्यादिवशी ऐकायला वाटेल ना माझं खूप छान झालं आता काय संपलं, तिथे सुधारण्याला जिथे वाव असेल ना ते नक्कीच गाणं पुढे जाणार असतं. ऑल द बेस्ट. थँक्यू. लो नोट्स ज्या वेळेला ब्राईट येऊ शकत नाहीत ना, म्हणजे मी असं आधी वाटलं मला की मी तुला सांगावं की हे एक स्किल गाणं एक हाफ नोट वरती घ्यायला पाहिजे होतंस का असं मला वाटायला लागलं. पण तेवढ्यात अंतरा आला. अंतऱ्यामध्ये तुझे वरचे नोट्सही तितके पटकन लागत नव्हते, म्हणजे वरती पडत होतं. तुला वरच्या बाजूला वर पडत होतं गाणं आणि खालच्या बाजूला खाली पडत होतं.
मग त्यावेळेला वर जर का जाता येत नसेल, खालचे नोट्स ब्राईट लावण्याचा एक वेगळा अभ्यास आहे. ब्राईट म्हणजे मोठ्याने गाणे नव्हे, पण ते त्या ठराविक व्हॉल्यूम कंट्रोलमध्येच व्यवस्थित रियाजानी ब्राईटली गाता येऊ शकतात. त्याचा तू अभ्यास करण्याची मला गरज वाटते जराशी. दुसरी गोष्ट म्हणजे तराणा आधीचा ज्या वेळेला तू गायलास त्यावेळेला तुझा मूड असा होता, दिर दिर ना दिम ता ना दिम ता तुम ता ना, मग कुण्या गावाचं आलं पाखर. तर असं एवढा ड्रास्टिक चेंज म्हणजे कुण्या गावाचं ठीक आहे, पण तराणा सुद्धा दिर दिर ना दिम असं चाललं असतं, काय टेन्शन नव्हतं म्हणजे असं आहे की नाही. दोन पॉइंट मिळालेत. बेस्ट ऑफ लक वैष्णवी. यानंतर पुढची स्पर्धक आपल्या समोर येते. टाळ्यांनी स्वागत करूया. सरस्वती बोरगावकर. आला ग बाई आला ग बाई आला ग आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 हो आला 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 पाडाला पिकलाय आंबा आला बाई पाडाला पिकलाय आंबा नीट बघ पाडाला पिकलाय आंबा मासला बघून तुम्ही जाणाव पाहुणे नमुना बघून तुम्ही जाणाव पाहुणे हो पाहुणे पाहुणे पाहुणा जरा थांबा हो पाहुणा जरा थांबा अरे घे पाडाला पिकलाय आंबा आला बाई पाडाला पिकलाय आंबा रे नीट बघ पाडाला पिकलाय आंबा भारानं राखलंय झाड त्याला मी बाई चिवा पाडे भारानं राखलंय झाड त्याला मी बाई चिवा पाडे रात दिन आजवर जपलंय चोर खडा मारण्या टपलंय रात दिन आजवर जपलंय चोर खडा मारण्या टपलंय उघड कसं सांगू सांगा ओ उघड कसं सांगू सांगा आबा पाडाला पिकलाय आंबा आला बाई पाडाला पिकलाय आंबा रे नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. थँक्यू. आपण मान्यवरांपासून सुरू करूया. उल्हासजी. खरं म्हणजे शब्द नाहीत. उगीच काहीतरी म्हणायचं खूप छान गाली, सुरात गेलीत, तालात गेलीत. 2 शब्दात सांगतो, शब्द नाहीत. खूप छान. थँक्यू. अवधूत. उल्हासजींसारख्या माणसाचे जिथे काही शब्द संपतात तिथे आमचे कशी सुरू होतील. नाही खूप छान. पण आम्ही अजून म्हणतो खूप खूप छान. थँक्यू. आमच्याकडे आहेत शब्द आहेत. चाबूक, सॉलिड, फॅन्टॅस्टिक. कचकचित. थँक्यू. मी फक्त नाही सांगितलं, फंडू. थँक्यू. दोन मिळालेत. ऑल द बेस्ट. आणि आता आजच्या स्पर्धेचं शेवटचं गाणं टाळ्यांनी स्वागत करूया. शमिका भिडेचं. डोंगराचे यारून एक बाई चांद उंगवला चांद उंगवला मी चांदण्या बघावा निघाल्या डोंगराचे यारून एक बाई चांद उंगवला चांद उंगवला मी चांदण्या बघावा निघाल्या
वन्स मोर एकाच अटीवर. तुम्ही सगळे अवधूत दादाला इकडे बोलवा. होऊन जाऊ दे वन्स मोर. अवधूत दादा. डोंगराचे यारून एक बाई चांद उगवला, चांद उगवला, ती चांदण्या बघाव निघाल्या. डोंगराचे यारून एक बाई चांद उगवला, चांद उगवला, ती चांदण्या बघाव निघाल्या. मस्त झालं शमिका. खरंच खूप छान झालं गाणं. आणि तू एक कोळी गीत सादर केलंस. हो, कारण येत्या 4 दिवसात म्हणजे ऑगस्टमध्ये आता येत्या 4 दिवसात नारळी पौर्णिमा आहे, तर त्याचं निमित्त साधून मी कोळी गीत आपल्यासमोर ओके ओके. अरे वंडरफुल. कारण की 16 तारखेला नारळी पौर्णिमा आहे. क्या बात आहे. खूप छान झालं गाणं. थँक्यू. आणि आता तुझ्या गाण्याबरोबर स्पर्धा तर संपलेली आहे. तुझ्या गाण्याचे रिॲक्शन ऐकू, पण मला आता काही आपल्या परीक्षकांचं खरं नाही वाटत. परत इतके चांगले परफॉर्मन्सेस सगळे, म्हणजे काय होणार आहे देव जाणे. आपण कुणापासून सुरुवात करूया सांग. वैशालीताई. वैशालीताई. शमिका, हे गाणं तुझ्या आवाजात असं रेकॉर्ड केलं असतं आणि ऐकलं असतं तर ऐकताना तू शमिका भिडे आहेस हे आम्हाला पटलं नसतं. म्हणजे मी तुला कॉम्प्लिमेंट देते, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या गाण्यातली कुठली असेल तर ती भाषा. डोंगराचे आरून निंगाल्या, हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत या गाण्यातले, की ज्याने या गाण्याला अस्सल कोळी फ्लेवर येतो. तो जर का हुकला असला तर मग 0 मार्क मिळाले असते तुला. पण तुझे जे काही पैकीच्या पैकी मार्क येणार आहेत तुला, ते तुझ्या त्या स्टाईलला जी तू परफेक्ट पिकअप केलीस. क्या बात आहे. थँक्यू. उल्हासजी. सगळ्यांनीच बोलती बंद केली. मगाचं गाणं पण हिचं अप्रतिम होतं. आणि आत्ता सुद्धा ही म्हणाली तसं अप्रतिम उच्चार. म्हणजे त्या उच्चाराला तालाबरोबर जे ती पेलत होती, ते उच्चार तालाबरोबर जे जात होते आणि सूर सगळंच छान आहे. खूप छान. वरळीकर वगैरे आडनाव वाटलं मला तुझं. शमिका ताई, तू ऐशी गायली काय करला नाही आमका. काय सांगायचं यार, सॉलिड. मला जाम मजा आली, जाम. थँक्यू. अशा प्रकारची गाणी गायली गेली पाहिजेत. कारण मला असं वाटतं कोळी गीत हा असा फॉर्म आहे जो मेलेडी, म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड मेलेडी आणि रिदम हे एकत्र देणारा. म्हणजे तुम्हाला असं जर का वाटलं की आपण एक खूप मेलेडीज गाणं बनवावं आणि ते खूप शांत व्हायला लागलं असं वाटलं, आणि तुम्हाला असं नाही हे आपल्याला एनर्जेटिक फॉर्ममध्ये जायचं असेल, तर एकच फॉर्म महाराष्ट्रातला मला असं वाटतं तो म्हणजे कोळी गीत, की ज्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्लिकेटेड मेलेडी रिदम बरोबर देऊ शकता. आणि त्यामुळे मला कोळी गीतं खूप आवडतात. आणि तू एक छान कोळी गीत ऐकवलंस याबद्दल थँक्यू. थँक्स. थँक्यू सर. दोनदा मिळाले शमिकाला. Thank you. आणि तुम्ही अवधूत दादाला किती मार्क दिलेत? सो शमिका, ऑल द बेस्ट. Thank खूप you. छान मार्क मिळालेत तुला. you. आणि विश यू बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू. जी मुलं पुढे जात आहेत त्यांची मी नावं सांगतो. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga